धनगर बंजारा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्यात आला। आरक्षणाचा प्रस्ताव केंद्राला पाठवला का असा सवाल करण्यात आला। अर्जुन खोतकर यांनी हा सवाल केलाय। धनगर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण द्या अशी मागणी विधानसभेत करण्यात आली आहे। मध्ये ज्या ठिकाणी हे आंदोलन दोन्ही धनगर समाजाचं आणि बंजारा समाजाचं, तिथं माझ्याच जालना शहरामध्ये माननीय बबनरावांनी सांगितलं की शहरामध्ये हे मोठे अभूतपूर्व अशा प्रकारचे दोन्ही आंदोलनं, लाखोच्या संख्येमध्ये लोक त्या आंदोलनामध्ये आले अध्यक्ष महाराज। खरं तर मी तिथं स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्याने प्रयत्न शासनाशी आणि त्यांच्यामध्ये दुवा होण्याचा सातत्याने प्रयत्न केला। अध्यक्ष महाराज, लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत। धनगर समाजाची सुद्धा भावना तीव्र आहे आणि बंजारा समाजाची सुद्धा भावना तीव्र आहे। अध्यक्ष महाराज, कसं तरी आम्ही त्यांना मुंबईपर्यंत घेऊन आलो। माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यांना बैठक करून दिली। अध्यक्ष महोदय, दोन्ही समाजाने एसटी मध्ये आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी मागितलेला आहे। धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात येईल म्हणून राज्य सरकार कायम समित्या नेमतात, शिष्टमंडळांकडे तपासणी होती, बैठका घेतात, पण 80 वर्ष होत आली स्वातंत्र्याला, अजून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे। धनगड हा शब्द धनगर बदलून देण्यात यावा आणि इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश केलेला आहे, तर महाराष्ट्र सरकार हे कधीपर्यंत समावेश करून देणार? प्रकरण कधीतरी एकदा निकाली काढावं म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आताही समिती नेमलेली। आता ह्या 2-3 महिन्याचा अहवाल जो आपण कालावधी जो दिलेला आहे, जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी सह्याद्री अतिथीगृहावर स्वतः त्यांनी आश्वासन दिलंय आणि 3 महिन्याचा कालावधी जेव्हा त्यांना दिलेला आहे, तर अहवाल प्राप्त झाल्याशिवाय पुढची कारवाई करणं थोडंसं उचित होत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।